हाय, हॅलो, नमस्कार मित्रांनो. तर आज आम्ही करणार आहे जनावरांसाठी मक्याचा मुरघास. तर बघा इथं मक्याची कुट्टी करून ठेवलेली आहे. आमच्या रानातली मका आहे ज्याला छोटी छोटी कवळी कणसं आली होती त्याची कुट्टी आम्ही इथं करून ठेवली आहे. आणि निम्मी कुट्टी आम्ही बाहेर पसरायला ठेवली. तर त्यामध्ये आम्ही घालणार आहे हा गूळ, एक ढेप आहे आणि सायलेज पॉवर नावाची जी चॉकलेट फ्लेवरची पावडर आहे ती आम्ही मुरघासात घालणार आहे आणि छोटंसं मोठं मीठ घालणार आहे. 1 किलो भर लागेल एवढ्या वैरणीसाठी. तर बघा या टेम्पोतून आम्ही संपूर्ण टेम्पो भरून वैरण आणली होती आणि याची कुट्टी करून इथं आम्ही बाहेर पसरून ठेवली आहे. जेणेकरून त्यातलं जर का काही पाणी असेल तर ते निघून जाईल. थोडीशी वाळली पाहिजे मका. आणि थोड्या वेळात आता आम्ही बॅग भरायला घेणार आहे. गेल्या वेळेस आम्ही माणसांकडून ही बॅग करून घेतल्या होत्या. 7 बॅगा झाल्या होत्या त्या आतापर्यंत पुरवणी गेल्या आम्हाला. 5-6 महिने गेल्या. आणि आता हे आम्ही घरच्या घरी मुरघास करणार आहे. हे जनावरांसाठी खूप उपयुक्त असं ठरतो मुरघास मक्याचा तरी. मुरघास हा कशाचा पण होऊ शकतो, म्हणजे कडवळाचा पण करतात, कोणी कोणी गवत घास असेल त्याचा पण करतात, मक्याचा पण होऊ शकतो गवत घास. तर हा मुरघास जर केला तर जनावरांना जास्त वेगळी अशी वैरण लागत नाही. ह्याच्यामध्ये एक प्रकारची नशा असते म्हणजे थोडक्यात, जेणेकरून थोडीशी आपल्याला भरपूर प्रमाणात अशी वैरण नाही टाकावी लागेल. तर बघा आता बॅग भरायला सुरुवात झाली आहे. बॅगेचे चारही कोपरे निम्मी बॅग भरून झाली. बॅगेचे चारही कोपरे असे स्टँडला आम्ही बांधून घेतलेले दोरीने, की जेणेकरून बॅग हलणार नाही किंवा बॅगेला काही असं घडी पडणार नाही. बॅग भरायला बरी पडते. तर बघा निम्म्यापर्यंत बॅग भरून झालेली आहे. आणि बघा आता बॅग भरून झालेली आहे संपूर्ण आणि ह्या आतल्या प्लास्टिकच्या कागदाचा आणि वरच्या पोत्याचं पण अशा प्रकारे तोंड बांधून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याच्यामध्ये हवा गेली नाही पाहिजे आणि त्यातली जी काय कागदामध्ये थोडीफार हवा राहते ती आपल्याला बाहेर काढायची आणि त्याचं तोंड पॅक करायचं आहे, जेणेकरून त्याच्यामध्ये हवा जाऊ नये आणि त्याला बुरशी लागण्याची शक्यता असते जर का आतमध्ये हवा गेली तर. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आणि आपल्या चॅनलवरती असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला मित्रांनो, धन्यवाद. बाय.